नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तिसरी सुनावणी आज बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उज्ज्वल निकम यांनी मांडलेला की या प्रकरणामधली जी काही कागदपत्र डिव्हाइसेस आहेत हे आम्ही सगळं बचाव पक्षाला दिलेलं आहे. पण एक अत्यंत महत्त्वाचा जो पुरावा तो म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करतानाचा व्हिडिओ जो आरोपींनीच काढला होता तो व्हिडिओ मात्र आम्ही बचाव पक्षाला आता देणार नाही. हा व्हिडिओ ज्या दिवशी सगळ्या आरोपींचं म्हणणं सादर होईल त्याच दिवशी सुनावणीसाठी पुढे ठेवला जाईल आणि मगच तो त्यांना देण्यात यावा असं उज्ज्वल निकम यांनी कोर्टापुढे मांडलेलं आहे. एकूणच आजची सुनावणी जी आहे ही पार पडल्यानंतर पुढली तारीख 24 एप्रिल अशी देण्यात आली आहे आणि 24 एप्रिलला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. या संपूर्ण सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं याची सगळी इत्थंभूत माहिती अर्थातच या आपल्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण ऐकणार आहात. आणि माझं लाईव्हचं नावच आहे की भावाला सोडा, धनंजय देशमुख यांचे विष्णू चाटेला 20 फोन तरी देखील मारेकऱ्यांकडून संतोष देशमुखांची हत्या. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा जर आतापर्यंतचा आपण लेखाजोखा पाहिला तर पहिली सुनावणी 12 मार्चला झाली, ती केजच्या सत्र न्यायालयात पार पडली होती. त्यानंतर दुसरी सुनावणी 26 मार्चला पार पडली, ती बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात झाली आणि आज तिसरी सुनावणी देखील याच बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काल रात्रीच बीड मध्ये आले होते. शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम केला. आज सकाळी सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील त्यांच्याशी 5 मिनिटांची भेट घेतली. अर्थात त्यामध्ये काय चर्चा झाली हे मात्र उज्ज्वल निकम यांनी सांगितलं नाही, पण होय, धनंजय देशमुख यांनी माझी 5 मिनिटं शासकीय विश्रामगृहात भेट घेतली असं मात्र त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर जेव्हा धनंजय देशमुखांना विचारण्यात आलं त्यावेळी धनंजय देशमुखांनी हे सांगितलं की कृष्णा आंधळे जो या प्रकरणामधला मुख्य आरोपी क्रमांक 8 जो आतापर्यंत फरार आहे त्याच्याबद्दलची माहिती आता बीड एसपींनी म्हणजे नवनीत कावत यांनीच पब्लिकला सांगावी अशी मागणी आम्ही केलेली आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. तत्पूर्वी धनंजय देशमुख त्यांनी जो या संपूर्ण प्रकरणातला आपला जबाब नोंदवला होता तो जबाब देखील आता पुढे आलेला आहे. त्या जबाबात धक्कादायक खुलासे आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत. खरं तर धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाला जेव्हा अपहरण आणि हत्या या सगळ्या दरम्यान जे 9 डिसेंबरला घडलं होतं त्याच वेळी केज पोलीस ठाण्यामध्ये आपला जबाब दिला होता. तो जबाब आता पुढे आलेला आहे. खरं तर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी वेगवेगळे या संदर्भातले खुलासे देखील केलेले आहेत. आज नेमकं सुनावणी दरम्यान काय घडलं याची माहिती देखील त्यांनी या संदर्भात दिलेली आहे आणि या माहितीद्वारे जी काही माहिती तुमच्या समोर मी मांडणार आहे त्यातले आणखी महत्त्वाचे काही पुरावे आहेत. ते पुरावे नेमके काय आहेत हे देखील मी तुमच्या समोर या ठिकाणी उद्धृत करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही आरोपीच्या वकिलांना कागदपत्र आणि डिव्हाइस हवे होते ते सगळे त्यांना देण्यात आलेले आहेत. फक्त एक पुरावा वगळून आणि तो पुरावा म्हणजे संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्याचा जो आरोपींनी काढलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मात्र या ठिकाणी कोर्टात सादर करण्यात आला पण आरोपीच्या वकिलांना देण्यात आला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे उज्ज्वल निकम यांनी की त्यांचं म्हणणं असं आहे की मुळातच हा व्हिडिओ जो आहे तो आरोपींनी जरी काढला असला तरी सीआयडीने तो मुद्देमाल म्हणून जेव्हा हस्तगत केला तेव्हा तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून देण्यात आला होता. फॉरेन्सिक लॅबनं तो बंद लिफाफ्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाठवला गेला सीआयडीकडे आणि सीआयडीनं मग तो कोर्टात सादर केला. खरं तर या व्हिडिओला बाहेर कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्यामुळे या व्हिडिओबाबत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा पुढील सुनावणी येईल
त्या पुढील सुनावणीला या सगळ्या आरोपींचं म्हणणं याबाबतचं न्यायालयात मांडलं जावं आणि मग 24 तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी होईल. तेव्हा न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे की आरोपीच्या वकिलांना हा व्हिडिओ द्यायचा आहे किंवा कसं. या सगळ्या प्रकरणावर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच वाल्मिक कराडनं 2 अर्ज केले, एक जामीन अर्ज आणि एक डिस्चार्ज अर्ज म्हणजे आरोपमुक्तीचा अर्ज. खरं तर जेव्हा वाल्मिक कराडनं मागच्या सुनावणी वेळेस स्पष्ट केलं होतं त्याच्या वकिलांनी विकास खाडे यांनी की या खंडणी प्रकरणाशी, खून प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे आम्हाला या चार्ज मधून डिस्चार्ज करण्यात यावं. तो अर्ज वाल्मिक कराडनं सादर केला. पण या संदर्भामध्ये जेव्हा उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता हे असं सगळं चालू राहतच, कारण की बऱ्याचशा केसेस मी हँडल केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना एक प्रश्न देखील विचारण्यात आला उज्ज्वल निकम यांना की त्यांनी बेल ॲप्लिकेशन पण केलं होतं आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन पण केलं होतं, मग वाल्मिक कराडनं असं तुम्ही काय आर्ग्युमेंट केलं जेणेकरून बेल ॲप्लिकेशनच मागे घेतलं. त्यावर उज्ज्वल निकम यांनी एक उत्तर दिलंय की गनिमी कावा जो छत्रपती शिवरायांनी शिकवला होता तो गनिमी कावा मी या ठिकाणी वापरला. अर्थात त्यावर पत्रकारांनी तुमचा नेमका कावा काय ते सांगाल का असं विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की माझा कावा नसतो, माझी युक्ती असते. एकंदरीतच याचाच अर्थ वाल्मिक कराडकडून जामिनासाठी देखील अर्ज करण्यात आला आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन म्हणजे आरोप मुक्तीचा देखील अर्ज करण्यात आला. अर्थात त्यांनी बेल ॲप्लिकेशन मागे घेतलेला आहे, पण आरोप मुक्तीचा अर्ज जो डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहे ते मात्र कोर्टात कायम आहे आणि कोर्ट आता त्यावर निर्णय देणार आहे. अर्थात हा निर्णय कदाचित पुढील सुनावणीला दिला जाऊ शकेल. आज असं वाटलं होतं की आज या सगळ्या आरोपींवर आरोप निश्चिती होईल म्हणजे चार्ज फ्रेम होईल, पण आज काही चार्ज फ्रेम होऊ शकले नाहीत. इव्हन पुढच्या 24 तारखेलाही आरोपींवर आरोप निश्चिती होण्याची शक्यता कमी असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे. आणि खरं तर 24 तारखेलाच या सगळ्या आरोपींवरची आरोप निश्चिती करण्याचं कामकाज मात्र सुरू होईल असं उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. 24 तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये जे काही अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीतले जे मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे जो संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ आरोपींचं जेव्हा म्हणणं सादर करण्यात येईल तेव्हा सुनावणी कोर्टात त्यावर होईल आणि मगच तो आरोपीच्या वकिलांना दिलं जाईल अशी मागणी या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला केली आहे. खरं तर वाल्मिक कराड आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा फरार होता, ॲब्स्कॉन्ड होता, त्यावेळी सीआयडीनं कोर्टाकडे अर्ज केला होता की त्याची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात यावी, पण नंतर तो स्वतःहून शरण आला, त्यामुळे तो तिथे जे काही डॉक्युमेंट्स होते ते डिस्चार्ज करण्यात आले. पण आता मात्र सीआयडीनं वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत त्याची चल आणि अचल जी मिळकत आहे ती मात्र जप्त करण्यात यावी असा अर्ज केलेला आहे. आता या अर्जावर अजूनही वाल्मिक कराडनं आपला काही खुलासा दिलेला नाहीये अशी माहिती देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये या आत्तापर्यंतची जेवढी काही कागदपत्र डिव्हाइसेस होते ते सगळे बचाव पक्षाला कोर्टाकडून देण्यात आलेत. पण हा जो व्हिडिओ आहे जो आरोपींनीच ऑलरेडी काढलेला आहे तो व्हिडिओ अजूनही सुनावणीपूर्वी दिला जाऊ नये असं या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे. एकतर हा व्हिडिओ जर बाहेर प्रसिद्ध झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये मांडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं आणखी एक जे आर्ग्युमेंट झालं ते आर्ग्युमेंट म्हणजे विष्णू चाटे जो आता लातूरच्या कारागृहात आहे. खरं तर त्यानंच मला लातूरच्या कारागृहात शिफ्ट करावं असा अर्ज केला होता, त्याला लातूरच्या कारागृहात पाठवण्यात आलं. पण आता त्यानंच अर्ज केलेला आहे की मला इथं करमत नाही, मला बीडच्याच कारागृहात शिफ्ट करण्यात यावं. आता या सगळ्या प्रकरणावर अर्थात कोर्ट काय निर्णय देणार आहे तो निर्णय कोर्ट ठरवेल. पण या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जर आपण लक्ष घातलं तर आता बीडच्या कारागृहामध्ये एकूण 6 आरोपी आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं
त्या एकूण सगळ्यांची जर आत्ता आपण या ठिकाणी नावं घेतली तर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे. आणि विष्णू चाटे हा लातूरच्या कारागृहात आहे. आणि कृष्णा आंधळे हा मात्र या प्रकरणात अजूनही फरार आहे. आरोप निश्चितीला अजून वेळ आहे. त्याचं कामकाज पुढील सुनावणीच्या पासून सुरू होईल असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय. उज्ज्वल निकम यांनी बऱ्याचशा गोष्टींवर या ठिकाणी भाष्य करणं टाळलं, कारण की मुळातच न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या या ठिकाणी मी तुमच्या समोर सांगू शकत नाही असं देखील ते म्हणाले. कारण जेव्हा उज्ज्वल निकम यांना प्रश्न विचारण्यात आला की इतक्या लवकर आरोपींनी डिस्चार्ज ऍप्लिकेशन का केलं असं, अर्थात त्यावर उज्ज्वल निकम यांनी आपल्या वकिली भाषेत उत्तर दिलं की आरोपींच्या मनातलं मी ओळखतो, पण त्यांच्या मनातलं मी तुमच्या मनात काय चाललंय ते मात्र मी सांगू शकत नाही आणि मी ते तुम्हाला आत्ता सांगणार नाही. म्हणजे अर्थातच या सगळ्या प्रकरणाचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पुढील सुनावणी जरी 24 तारखेला असली तरी या 24 तारखेला आरोपींवर आरोप निश्चितीची होण्याची शक्यता कमी आहे, पण त्या दिवशी मात्र आरोप निश्चितीचं कामकाज सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते बंद लिफाफ्यात आहेत, ज्यांची मागणी आरोपीच्या वकिलांनी केलेली आहे ते फॉरेन्सिक लॅब कडूनच बंद लिफाफ्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो आरोपींनी काढलेला व्हिडिओ आहे तो देखील आहे. पण तो व्हिडिओ आरोपींनी जोपर्यंत म्हणणं सादर केलं जात नाही आरोपींकडून तोपर्यंत या बंद लिफाफ्यातून बाहेर काढण्यात येऊ नये असं देखील या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी एम्फॅसिस केलं. आणि कोर्टानं 24 तारखेला आरोपींचं म्हणणं सादर करायला. आतापर्यंतची महत्वाची नोंद अशी की धनंजय देशमुख यांनी जे काही केलेलं आहे त्या सगळ्या माध्यमातून आता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा जो कबुली जबाब त्यांचा आलाय त्यातला महत्वाचा मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. तो कबुली जबाब असा आहे की धनंजय देशमुख यांना 6 डिसेंबर रोजी आवादा कंपनीवर मारहाण केली जातीये तिथल्या वॉचमनला अशी माहिती त्यांच्या मित्रांकडून मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तात्काळ धनंजय देशमुखांनी संतोष देशमुख यांना या संदर्भात विचारलं. विचारल्यानंतर वाल्मिक कराडची माणसं आवादा कंपनीवर येऊन लोकांना दम देऊन खंडणी मागत आहेत असं संतोष देशमुखांनी स्वतः धनंजय देशमुखांना सांगितलं. अर्थात 9 डिसेंबरचा देखील त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे. त्यामध्ये काय म्हटलंय तर 9 डिसेंबर रोजी म्हणजे हत्येच्या दिवशी संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांचं बोलणं झालं होतं, अर्थात त्यांचं अपहरण होण्यापूर्वी. आणि त्यावेळी संतोष देशमुख आणि धनंजय देशमुखांना असं म्हटलं होतं की खंडणीच्या आड येऊ नकोस असं म्हणत मला विष्णू चाटेनं जिवे मारण्याची धमकी दिली होती. आता धनंजय देशमुखांना आपल्या भावाला कुणी धमकी दिली आहे हे स्पष्ट झालं होतं आणि त्याच दिवशी संतोष देशमुख यांचं दुपारी 3-3:15च्या दरम्यान अपहरण झालं. हे अपहरण झाल्या त्याची माहिती विचारण्यासाठी धनंजय देशमुखांनी पहिल्यांदा वाल्मिक कराडला फोन लावला, पण वाल्मिक कराडचा फोन त्यावेळी व्यस्त होता, तो लागला नाही. मग मात्र धनंजय देशमुखांनी हा फोन थेट विष्णू चाटेला फिरवला. विष्णू चाटेनं या संदर्भामध्ये जेव्हा धनंजय देशमुखांना माहिती द्यायला सुरुवात केली ती केवळ उडवाउडवीची उत्तरं होती. त्यामध्ये तुझ्या भावाला आम्ही 10 मिनिटात सोडतो, 15 मिनिटात सोडतो, अर्धा तासात सोडतो अशी काही उडवाउडवीची उत्तरं दिली. पण त्याच्या भावाला म्हणजे संतोष देशमुखांना काही विष्णू चाटेनं सोडलं नाही आणि जी काही माहिती दिली ती सगळी निव्वळ खोटी होती. या दरम्यान धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला जवळपास 20 किंवा त्याहून जास्त वेळा फोन केला होता असं कबुली जबाबात म्हटलेलं आहे. स्वतः धनंजय देशमुख म्हणत होते की माझ्या भावाला सोडा, त्याला काही करू नका. पण विष्णू चाटेनं मात्र त्यांची विनंती काही ऐकली नाही. तिकडं मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलीच. म्हणजेच या दरम्यान 9 डिसेंबरला धनंजय देशमुख अक्षरशः काकुळतीला आले होते, विनंती करत होते माझ्या भावाला सोडा, त्याला काही करू नका.
त्यांनी वाल्मिक कराडला सुद्धा फोन करून बघितला, नंतर विष्णू चाटेशी कॉन्टॅक्ट केला, पण या दरम्यान विष्णू चाटेनं मात्र केवळ उडवाउडवीची उत्तर दिली, या पलीकडे काहीही केलं नाही. याचाच अर्थ विष्णू चाटे याला हे क्लिअर कट माहित होतं की जे कोण मारेकरी आहेत ते सगळे आता जोपर्यंत त्यांचा हा निरोप येत नाही की संतोष देशमुखच्या जीवाचं काही बरं वाईट झालंय, तोपर्यंत धनंजय देशमुखांना फक्त खेळवत ठेवायचंय. आणि वाल्मिक कराडचा तर फोन एंगेजच लागला, त्यामुळं धनंजय देशमुखांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्टच झाला नाही. खरं तर जेव्हा हे सीडीआर कोर्टात सादर केले गेले आणि जेव्हा सुनावणी समोर येतील, तेव्हा मात्र हे नक्कीच विचारलं जाईल की तेव्हा धनंजय देशमुखानं अपहरणाच्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला का फोन केले. त्यामुळं धनंजय देशमुखांचा कबुली जबाब इथं फार महत्त्वाचा ठरतो, कारण या कबुली जबाबामध्ये त्यांनी धनंजय देशमुखांनी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला का फोन केले त्याचं सत्य या कबुली जबाबात उघड झालेलं आहे. त्यांनी केवळ आपल्या भावाला सोडा ही विनंती केली होती, एक दोनदा नव्हे 20हून जास्त वेळा केली होती, यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि धनंजय देशमुखांनी इतक्या वेळा फोन करूनही वाल्मिक कराडानं तर प्रतिसाद दिला नाहीच, पण त्यावेळी या विष्णू चाटेनं मात्र धनंजय देशमुखांना अक्षरशः खेळवलं. त्यानंतर धनंजय देशमुखांनी थेट केस पोलीस स्टेशन गाठलं, तिथं तक्रार दिली आणि आपला जबाब नोंदवला. आता या सगळ्या खुलाशामधून हे क्लिअर होतंय की विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचंच ऑलरेडी याच्यामध्ये सगळं कटकारस्थान होतं. त्यांनीच मारेकऱ्यांना काय करायचंय नेमकं याचं डायरेक्शन दिलं होतं. त्याचा प्लॅन त्यांनी आदल्या दिवशी नांदूर फाट्यावर त्या हॉटेल तिरंगा धाब्यावर आखला होता आणि त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन सुदर्शन घुले त्याच्या गँगनं केलं होतं. आता हे सगळं ज्या दिवशी घडलं तो दिवस होता 9 डिसेंबर, अर्थात कालच 9 एप्रिल पार पडलेली आहे. एकूण 4 महिने या प्रकरणाला पूर्ण झाले. त्यातली तिसरी सुनावणी देखील आज पार पडली. पण या सगळ्या 112 ते 113 दिवसांमध्ये अजूनही कृष्णा आंधळे जो आरोपी फरार आहे तो सापडलेला नाहीये. त्यामुळं नेमकं कृष्णा आंधळे याचं व्हर्जन काय आहे, त्याच्या मोबाईलमध्ये काय आणखी सीडीआर कॉल रेकॉर्डिंग्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स किंवा व्हॉट्सअप काही मेसेजेस आहेत का, ते तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पण ते तपासण्याला वावच नाहीये, कारण की कृष्णा आंधळे ऑलरेडी फरार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू चाटे यानं याआधी 4 तारखेला मुंबईत जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. 5 तारखेला वाल्मिक कराड याची भेट घेतली. त्यानंतर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, विष्णू चाटे आणि सारंग आंधळे यांची देखील मुंबईत भेट झाली. 6 तारखेला वाल्मिक कराडनं याच सुदर्शन घुलेला अवादा कंपनीवर गेल्यानंतर त्याच्याशी बोलणी केली होती. नंतर 6 तारखेला यांना जेव्हा मारहाण झाली त्या दिवशी हे सगळे केस पोलीस ठाण्यात गेले, पण तिथल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. 7 तारखेला पहाटे यांना अटक दाखवण्यात आली, पण त्याच दिवशी यांचा जामीन झाला आणि 7 तारखेला रात्री या सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला 6 डिसेंबरला नेमकं अवादा कंपनीवर काय घडलं याची इत्तंभूत माहिती दिली. त्यानंतर वाल्मिक कराडला सुद्धा फोन करून स्पष्टपणे सांगितल्यानंतर विष्णू चाटेलाही ती माहिती दिली. त्यावेळी विष्णू चाटे पुण्यामध्ये 7 तारखेला वास्तव्यास होता आणि मग 8 तारखेला मी म्हणजे उद्या तुला भेटायला येतो, उद्या आपण या विषयावर बोलू, मी बाहेर आहे असं सांगण्यात आलं. आणि 8 डिसेंबरला नांदूर फाट्यावर रात्री 9-9:30च्या दरम्यान यांची विष्णू चाटेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार्टी झाली. तिथं कट शिजला आणि त्याचं सगळं पुढचं रूपांतर म्हणजे अपहरण आणि हत्या. या सगळ्या प्रकरणाचा जर आत्ता आपण विचार केला तर निश्चितच आत्तापर्यंतच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये एक एक टप्प्याटप्प्यानं या प्रकरणातली सुनावणी पुढे जातीये. अजूनही आरोपींवर आरोप निश्चिती झाली नसली तरी देखील असंख्य व्हिडिओज, फोटोज, सीडीआर आणि डिव्हाइसेस, डिजिटल एव्हिडन्सेस, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस कोर्टामध्ये सरकारी वकिलांकडून सादर करण्यात आलेले आहेत. तिकडे आरोपींचे वकील मात्र अजूनही आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत आणि जोपर्यंत हे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आरोपींवर चार्ज फ्रेम करता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.
या ठिकाणी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी देखील हीच मागणी केली होती, जी 26 मार्चला सुनावणीच्या दरम्यान आपण सगळ्यांनी ऐकली होती. आता मात्र वाल्मिक कराडनं याच दरम्यान 2 अर्ज केले. एक जामीन अर्जाचा आणि दुसरा डिस्चार्ज म्हणजे आरोपमुक्तीचा अर्ज. पण या दोन्ही अर्जांपैकी एक अर्ज त्यानं मागं घेतलाय, जो बेल ॲप्लिकेशनचा होता. दुसरा अर्ज मात्र कायम आहे आणि या अर्जामध्ये त्यांनी म्हटलंय, की माझा ना खंडणीशी संबंध आहे, ना माझा हत्येशी संबंध आहे. आम्ही या प्रकरणामध्ये पूर्णपणे यात कुठेही इन्व्हॉल्व नाहीये. आम्ही इनोसन्स आहोत. त्यामुळे आम्हाला याच्यातून बाहेर काढण्यात यावं, या आरोपातून मुक्त करण्यात यावं. पण अजून याच्यावर सुनावणी होणं अजून बाकी आहे. खरं तर या अर्जावर नेमकं काय सुनावणी होणार आहे, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे 24 तारखेला. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड ज्यानं एक शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ जाहीर केला होता. त्यामध्ये देखील असंच म्हटलं होतं, की माझा या खंडणी प्रकरणाशी संबंध नाही. संतोष भैया हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असं म्हटलं होतं. त्या दिवशी तो शरणही आला. पण त्यानंतर जसजसे पुरावे मिळत गेले, सापडत गेले, त्यानुसार वाल्मिक कराडनंच संतोष देशमुख या संपूर्ण प्रकरणातले तो मुख्य सूत्रधार आहे, हे अधोरेखित झालं. वाल्मिक कराडनं अवादा कंपनीला 1-2दा नव्हे, चक्क 6 वेळा फोनवरून आणि प्रत्यक्ष माणूस पाठवून खंडणी मागितली, हे देखील पुराव्यानिशी पुढे आलं. शिवाय विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं त्याच्याच स्केचच्या कार्यालयामधून अवादा कंपनीला जो फोन केला होता, त्याचं रेकॉर्डिंग देखील अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी केलेलं आहे. त्याच दिवशी सुदर्शन घुले जेव्हा अवादा कंपनीवर गेला होता, त्याचं देखील व्हिडिओ रेकॉर्डिंग या दोघांनीही केलेलं आहे. त्यामुळे नंतर सुदर्शन घुलेचा जो कबुली जबाब बाहेर आला, त्या कबुली जबाबात देखील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरनं आपण संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या घडवून आणली, असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच सर्व घटनांचा गाईड आहे, आरोपींचा गाईड आहे, असं स्वतः विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मागच्या सुनावणीच्या दिवशी कोर्टासमोर मांडलं होतं. आता मात्र वाल्मिक कराडकडून याच्या विरुद्ध, की माझा खंडणीशी संबंध नाही, हत्या प्रकरणाशी संबंध नाही, मला आरोपातून मुक्त करण्यात यावं, असा अर्ज करण्यात आलाय. आता हे ॲक्च्युली या जोपर्यंत अर्जावर सुनावणी होत नाही, तोपर्यंत वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय आहे, हे समोर येणार नाही. ज्या दिवशी ही सुनावणी सुरू होईल किंवा या आरोपमुक्तीच्या अर्जावर आर्ग्युमेंट्स होतील, त्यावेळी मात्र नेमकं वाल्मिक कराडला या संदर्भात काही म्हणायचंय ते समोर येणार आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे धनंजय देशमुख यांनी इतक्यांदा विनंती करून सुद्धा ना वाल्मिक कराडनी त्यांची विनंती ऐकली, ना या विष्णू चाटेनी विनंती ऐकली. 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो, 15 मिनिटात सोडतो, अर्ध्या तासात सोडतो, असं म्हणून अक्षरशः धनंजय देशमुखांना खेळवण्यात आलं. कारण स्वतः संतोष देशमुखांनी 9 डिसेंबरला धनंजय देशमुखांना हे सांगितलं होतं, की मला विष्णू चाटेनं तू खंडणीच्या आड येऊ नकोस, नाहीतर जीवानिशी जाशील, अशी धमकी दिली होती. हे जेव्हा धनंजय देशमुखांना सांगितलं, त्यावर धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराडला फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन केला सुद्धा, पण वाल्मिक कराडचा फोन एंगेज लागला. नंतर मात्र संतोष देशमुखांचं प्रत्यक्ष अपहरण झालं. आता मात्र या ठिकाणी धनंजय देशमुखांना खात्री झाली, की हे सगळं वाल्मिक कराड आणि त्याच्या माणसांनी घडवून आणलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ विष्णू चाटेला फोन केला. पण विष्णू चाटेनं मात्र 20हून अधिक फोन धनंजय देशमुखांनी करून सुद्धा एकाही फोनमध्ये प्रत्यक्ष खरं सांगितलं नाही. त्यांना झुलवत ठेवलं, खेळवत ठेवलं आणि या सगळ्या दरम्यान तिकडे हे सगळे मारेकरी संतोष देशमुख यांचा हाल करून जीव घेत राहिले. जोपर्यंत दैठणा फाट्यावर संतोष देशमुख यांची बॉडी आरोपींनी टाकली नाही, तोपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता. आणि ज्यावेळी जवळपास 6:15च्या दरम्यान संतोष देशमुख यांची बॉडी दैठणा फाट्याच्या एका कडेच्या शिवारात टाकण्यात आली, त्यावेळी जेव्हा विष्णू चाटेला फोन धनंजय देशमुखांनी त्या दरम्यान केला, तेव्हा विष्णू चाटेचा फोन बंद लागला. एकंदरीतच याच दरम्यान खरं तर
केज पोलीस ठाण्याचे PI प्रशांत महाजन यांनी देखील धनंजय देशमुखांना विश्वासात घेऊन सांगितलं की काही काळजी करू नका, मी सुद्धा विष्णू चाटेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, काही होणार नाही संतोष देशमुखांना, ते त्यांना सही सलामत पाठवतील. पण या दरम्यान PI वर विश्वास ठेवून खरं म्हणजे धनंजय देशमुखांचा विश्वासघात झाला. ना विष्णू चाटेने खरी माहिती दिली, ना PI प्रशांत महाजन यांनी खरी माहिती दिली. खरं तर प्रशांत महाजन यांना त्याच वेळी या संतोष देशमुखांचं नेमकं लोकेशन कुठं आहे हे शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना देखील तिथले PSI राजेश पाटील, PI प्रशांत महाजन, एक बनसोड नावाचे अधिकारी, बाकीचे पोलीस कर्मचारी हे फक्त हातावर हात धरून बसले. कारण जेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवराज देशमुख हे जेव्हा त्यावेळी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना 3-3.5 तास फक्त बसवण्यात आलं. त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतली नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, फिर्याद नोंदवून घेतली नाही. उलट तक्रार नोंदवायची असते तर ती हळूहळू नोंदवावी लागते असं सांगण्यात आलं. इव्हन कायदा बदलल्यामुळं आता पुस्तक पाहून कलमं लिहावी लागतात अशी काही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात केज पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तितकेच दोषी आहेत. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी धनंजय देशमुखांनी अगदी सुरुवातीपासून केलेली आहे. आणि जेव्हा हा तपास CID कडे वर्ग करण्यात आला त्या दरम्यानचे केज पोलीस स्टेशन ते CID या दरम्यान जो केज पोलिसांकडून 10-12 दिवसांचा तपास झालेला आहे, त्या तपासातलं नेमकं कामकाज देखील पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेट केलं जावं अशी देखील मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर खरं तर आता एवढंच म्हणता येईल की धनंजय देशमुख यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार त्यांनी खरंच विष्णू चाटेला 20 वेळा फोन केले, इव्हन त्याहीपेक्षा जास्त वेळा फोन केले, पण विष्णू चाटेला दया आली नाही, त्यांनी माया दाखवली नाही. त्यांची विनंती त्यांनी झुगारून लावली आणि जो काही आधी कट शिजवला गेला होता त्या कटानुसार त्यांनी त्यांचा कट सक्सेस केला. खरं तर विष्णू चाटे याला पक्क माहीत होतं की कुणी त्यांना पळवलंय, कुणी त्यांचं अपहरण केलंय, त्यांना कोण आता कुठल्या ठिकाणी नेऊन मारतंय. कारण आपल्याला आठवत असेल सुदर्शन घुले हा जयराम चाटेच्या मोबाईलवरून हत्या घडत असताना किंवा संतोष देशमुख यांना मारत असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या संपर्कात होता. याचाच अर्थ तो त्यांना अपडेट्स देत होता की आता आम्ही नेमकं संतोष देशमुखाच्या बाबतीत काय करतोय, म्हणजे अपहरण केलेलं आहे, आता आम्ही चिंचोली शिवारात आहोत, आता आम्ही त्यांना मारतोय. याचाच अर्थ त्या दरम्यान जे आरोपींनी शूट केलं, जो व्हिडिओ काढले किंवा जे फोटो काढले असतील ते सगळे या विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला पाठवण्यात आले होते. त्यांनी ते पाहिले होते. विष्णू चाटेला प्रत्येक मिनिट टू मिनिट खबर कळत होती. ती खबर वाल्मिक कराडपर्यंत पोहोचत होती. आता तेव्हा वाल्मिक कराड मुंबईला होता का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. कारण वाल्मिक कराड ऑलरेडीच 5 तारखेला विष्णू चाटेनं मुंबईत जाऊन वाल्मिक कराडची भेट घेतली होती. त्यामुळे मूळ प्रश्न हाच आता पुन्हा उपस्थित होतो की या सगळ्या दरम्यान धनंजय देशमुख यांनी केलेली विनवणी असो, मग ती केज पोलीस ठाण्यात असो किंवा या विष्णू चाटेला केलेली विनवणी असो, याच्यावर सगळीकडे पाणी सोडण्यात आलं. त्यांच्या विनवणीला अजिबात मान देण्यात आला नाही. उलट प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला सुद्धा केवळ फसवण्यात आलं, त्याला त्या ठिकाणी बसवण्यात आलं, त्याला त्या ठिकाणी फिर्याद देण्यापासून रोखण्यात आलं. त्याची एकही कुठली तक्रार ऐकून घेण्यात आली नाही. प्रत्यक्षात शिवराज देशमुख सांगतोय की मी स्वतः संतोष देशमुख यांच्या गाडीचा चालक होतो, मीच त्यावेळी गाडी चालवत होतो, समोरून काही माणसं उतरली, त्या पोरांनी किंवा त्या टोळक्यांनी आमच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर दगड टाकला उजव्या बाजूच्या आणि त्यावेळी मी त्यांना दिसलो. त्यातल्या एकानं ओळखलं की अरे मी तो नाहीये. मग संतोष देशमुखांना डाव्या बाजूनं जाऊन सुदर्शन घुलेनं गाडीतून बाहेर ओढून काढलं. त्यांना त्या ठिकाणी पहिले गॅस पाईपनं मारण्यात आलं. याच्या आधी मला कोयत्याचा दाग दाखवण्यात आला आणि तिथून मला बाजूला हकलण्यात आलं. त्याच वेळी संतोष देशमुखांनी शेवटचं वाक्य उच्चारलं होतं. शिवराज देशमुख यांना ते म्हणाले होते, बंटू आता हे लोक मला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाहीत, तू तात्काळ पोलीस स्टेशनला जा. त्याच वेळी शिवराज देशमुख यांनी धूम ठोकली ती केज पोलीस ठाण्यात. त्या दरम्यान त्यांनी धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे सख्खे बंधू यांना नेमका काय प्रकार घडला हे सगळं सांगितलं.
तेव्हा धनंजय देशमुख, मस्साजोगचे काही ग्रामस्थ देखील केज पोलीस ठाण्यात आले. पण त्याच्या आधी पोचलेल्या शिवराज देशमुख यांना मात्र पोलीस ठाण्यामध्ये अजिबात दाद देण्यात आली नाही, फिर्याद नोंदवण्यात आली नाही, तक्रार घेण्यात आली नाही. आणि याच दरम्यान संतोष देशमुखांच्या या अपहरणानंतरच्या आणि हत्या होईपर्यंतच्या काळामध्ये पोलिसांनी निव्वळ टाइमपास केला आणि तोच कारणीभूत ठरला संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा. त्यामुळं या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना कटकारस्थान रचून जे काही त्यांचं अपहरण करून त्यांना मारण्यात आलं, याचाच अर्थ पोलीस देखील या सगळ्या प्रकरणात कसे सहभागी होते याचंच उत्तर याच्यातून मिळतंय. याचाच अर्थ हा सगळा कट पोलिसांना देखील माहीत होता का? जोपर्यंत त्यांची बॉडी किंवा त्यांचं काही बरं वाईट झालंय हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त टाइमपास करायचा आहे असं या पोलिसांना आधी कोणी सांगण्यात आलं का? तशी त्यांना कोणी त्या ठिकाणी खबर दिली होती का? या सगळ्याच गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. पण अजूनही सप्लिमेंटरी चार्जशीट या प्रकरणात दाखल होणं गरजेचं आहे. तपास अजून बाकी आहे. काल देखील काही नवे पुरावे CIDच्या हाती लागलेले आहेत, ते देखील सादर करण्यात आलेले आहेत असं देखील सांगण्यात आलं. कारण संतोष देशमुख यांना कळंब येथील एका महिलेशी अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्लॅन सुदर्शन घुलेनं आखला होता. तसं गोपनीय एका साक्षीदारानं देखील आपल्या कबुली जबाबात म्हटलं होतं. पण तो त्यांचा प्लॅन अयशस्वी झाला, अपयशी ठरला. नंतर संतोष देशमुख यांची डेड बॉडी घेऊन खरं तर जे पोलीस केज रुग्णालयाकडे यायला हवे होते ते तिकडे न जाता ते कळंबच्या दिशेने निघाले होते. त्यामुळं त्यावेळी त्या PSI राजेश पाटीलला कोणी या संदर्भामध्ये सूचना दिली, कोणी इन्स्ट्रक्शन्स दिल्या केजच्या ऐवजी कळंबकडे गाडी वळवण्याची, याची सगळी उत्तरं अजून अनुत्तरित आहेत. ते खरं म्हणजे पुढे तपासात यायला पाहिजे. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही कळंबमध्ये एक नेमकं प्रकरण घडलं, मनीषा बिडवे नावाची जी महिला तिची हत्या झाली, त्यामध्ये जे आरोपी पकडण्यात आले त्यातला एक जण सुदर्शन घुलेच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामास होता असं देखील तपासात पुढे आलं. नंतर त्या महिलेचा मोबाईल रामेश्वर भोसले नावाचा जो आरोपी आहे त्याच्या घरात सापडलेला आहे. त्यामुळं त्या मोबाईलमध्ये आता या मनीषा बिडवे या महिलेचा या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींशी संबंध आहे का, त्यांच्याशी काही संपर्क झालाय का, हे देखील आता तपासात उघड होणार आहे. आणि हीच ती महिला आहे का हे क्लिअर होणार आहे. त्यामुळं आतापर्यंतच्या सगळ्या घडलेल्या या प्रकरणामध्ये एवढं मात्र निश्चित आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या वाल्मिक कराडनं जे 2 अर्ज केलेत त्यामध्ये एकतर जामिनाचा अर्ज जो त्यानं मागं घेतला आणि दुसरा अर्ज म्हणजे आरोप जी काही डिस्चार्ज म्हणजे आरोप मुक्तीचा अर्ज, पण त्यावर मात्र अजून सुनावणी होणं बाकी आहे. त्यामुळं धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे याला केलेले 20 फोन, माझ्या भावाला सोडा अशी केलेली विनंती, तरी देखील विष्णू चाटेनं त्या विनंतीला झुगारून लावणं, वाल्मिक कराडला फोन लावून सुद्धा वाल्मिक कराडनं तो व्यस्त असल्यानं परत धनंजय देशमुखांना कॉलबॅक न करणं. दुसरी गोष्ट 6 डिसेंबरला आवादा कंपनीवर जे काही घडलं त्याची माहिती धनंजय देशमुखांना मिळाल्यानंतर संतोष देशमुखांनी देखील वाल्मिक कराडची माणसं इथे येऊन दंगा करतायत अशी माहिती धनंजय देशमुख यांना देणं, या सगळ्या गोष्टी कबुली जबाबामध्ये धनंजय देशमुखांनी मांडलेल्या आहेत आणि त्या उघड झालेल्या आहेत. त्यामुळं आता पुढील सुनावणी जी 24 तारखेला आहे त्याच सुनावणीच्या दिवशी खरं तर या आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याचं कामकाज सुरू होईल. त्याही पलीकडं संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो व्हिडिओ जो या आरोपींनी काढलेला आहे, जो बंद लिफाफ्यात आहे, तो त्या आरोपींनी सादर केलेल्या आपल्या म्हणण्यानंतर त्या ठिकाणी खरं म्हणजे कोर्टात त्यावर सुनावणी होईल आणि त्या सुनावणी दरम्यान नेमकं काय समोर येणार आहे याचं लक्ष आता सगळ्या महाराष्ट्राला लागून राहिलेलं आहे. त्यामुळे येत्या 24 एप्रिलला नेमकं बीड कोर्टात काय होणार आहे आणि त्या दिवशी हे सगळे आरोपी यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर केलं जाणार का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला 24 एप्रिललाच मिळणार आहे. तुर्तास पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.